राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते. दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार होण्यास यशस्वी झालाय. घारगाव पोलिसांची मोठी दमदार कामगिरी ठरली आहे. 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून डिझेल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आलेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागात डिझेल चोरांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले असताना घारगाव पोलीस रात्र गस्तीवर असताना दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांपैकी चौघांना अटक करण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आलंय. एक जण फरार होण्यात यशस्वी झालाय. यामध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून डिझेल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आलेत. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अंधळे रात्र गस्त व पेट्रोलिंग करत असताना पहाटे 3:30 सुमारास पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे गावचे बोगद्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन एक पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमध्ये काही जण बसलेले दिसले. या दरम्यान गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हंडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अंधारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये पोलीस जात असताना दरोडेखोरांना पोलिसांची चाहूल लागल्याने कारमधून पळून जाणाऱ्या 5 जणांपैकी 4 जणांना जागीच पकडण्यात यश आलंय, तर एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झालाय. या घटनेत जीवन दत्तात्रय कांदे, वय 18 वर्ष, राहणार गोंदवणी फरगडे वस्ती श्रीरामपूर, एक विधी संघर्षग्रस्त बालक, राहणार वाकडी तालुका श्रीरामपूर, तर आशिष अनिल पवार, वय वर्ष 18 वर्ष, राहणार अंकाई टंकाई तालुका येवला, जिल्हा नाशिक, हल्ली राहणार नेवासा फाटा पठारे वस्ती तालुका नेवासा, तसेच दानिश सत्तार शेख, वय 19 वर्ष, राहणार वार्ड नंबर 1 श्रीरामपूर, हल्ली राहणार जामा मस्जिद जवळ संगमनेर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. तर रितेश वसंत सदाफळ, राहणार गणेशनगर तालुका राहाता हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. घारगाव पोलिसांनी या घटनेत हिरवे रंगाची मूठ असलेला एक स्क्रूड्रायव्हर, एक मिरचीची पूड, एक लोखंडी गज, तसेच 4 मोबाईल, एक पांढऱ्या रंगाची MS-14 CS 9551 असा नंबर असलेली स्विफ्ट डिझायर कार, एक निळ्या रंगाच्या 35 लिटरच्या ड्रममध्ये डिझेल, एक लोखंडी कत्ती, 2 मोकळे ड्रम असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर वेगवेगळ्या नंबरच्या वाहनांच्या प्लेट असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडे दरोड्याच्या तयारीची साहित्य व साधने मिळून आली असल्याने त्यांच्या विरुद्ध घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असताना सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत ट्रकमधील डिझेल चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. 4/26 रोजी पोलीस ठाणे घारगावची पेट्रोलिंग करणारी टीम पेट्रोलिंग करीत असताना पुणे नाशिक हायवेवरील डोळासणे गावाच्या बोगद्याजवळील अंधारामध्ये पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये काही इसम बसलेले मिळून आले. तर ते ज्यावेळेस पथक त्यांच्याजवळ जात असताना त्या संबंधित जे चोर आहेत चोरांना चाहूल लागल्यानंतर ते पळून जात असताना आम्ही पथकाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा त्यांच्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांची झडती घेतली. झडतीमध्ये आम्हाला त्यांच्याकडं जे दरोडा करण्याचे जे साहित्य असतं ते साहित्यासाठी मिळून आल्यानंतर आम्ही पोलीस ठाणे घारगाव येथे अपराध क्रमांक 107/26 BNS कलम 104, 110(4) आणि 310(5) प्रमाणे त्यांच्यावरती सेशन कमिटी गुन्हे दाखल केले आणि 2 दिवस PCR होता. PCR दरम्यान आरोपितांनी कबुली निवेदन दिलं आहे की त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये
यापूर्वी दाखल असलेले 2 गुन्हे केलेले आहेत. अपराध क्रमांक 80/26 आणि अपराध क्रमांक 89/26 अशा प्रकारच्या 2 गुन्ह्यांना उकल करण्यात गारगाव पोलिसांना यश आलेले आहे. यापुढेही छोटे जरी चोऱ्या असल्या तरी संबंधित आरोपितांना कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कायद्यातील कठोर कारवाई गारगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात येईल. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.